आज आपण सर्व लोकांची साक्षीमध्ये तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत, जे ॲस्पिरंट्स आहेत, नागरिकांचा एक बृहत समूह इथे होता. त्यांची उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने, विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे. माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जी आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे, त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे. आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाच्या जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये 131 प्रभाग आहेत आणि या 131 प्रभागांपैकी विविध नागरिकांचे जे विविध समूह आहेत, समुदाय आहेत, त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायचा याच्या अनुषंगाने आजचा हा पूर्ण कार्यक्रम होता. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण जागा आहे त्या 9 आरक्षित आपल्याला झाली आहे आणि त्याचा मूल आधार ज्या अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. अनुसूचित जमातीसाठी 3 प्रभाग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जे आहे त्याच्यासाठी 35 प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण 84. आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले 9 प्रभाग आहेत त्यापैकी 5 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत. अनुसूचित जमातीचे 3 पैकी 2 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत. नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे 35 पैकी 18 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे 84 आहेत त्यापैकी 41 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कंप्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील, त्यांची काही शंका असेल, त्यांना पुन्हा काही खुलासेची, काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर ते टप्पे निहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे. आरक्षण सोडती इच्छुकांसाठी फार महत्त्वाची सोडत असते. या आरक्षण सोडतीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? कशा प्रकारची वैशिष्ट्य? वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते 2 वैशिष्ट्य होते. माननीय निवडणूक आयोगने जे आदर्श कार्यपद्धती आखून दिलेली आहे त्याचा तंतोतंत पालन करणे आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने शाळेची मध्ये शिकणारी लहान मुलींची मदतीने आपण ही प्रक्रिया कंप्लीट केली आहे. 3 वर्ष प्रशासकीय राजवट लागू ठाणे महापालिकेत, आता निवडणूक होणार आहे. कसा सपोर्ट मिळेल सगळं बॉडीचं बसल्यानंतर किंवा कसं काय वाटतं तुम्हाला? अत्यंत सपोर्ट मिळणार आहे आणि पूर्णतः जे दोन्ही जे प्रशासनाचे दोन्ही घटक आहेत, अर्थात प्रशासकीय अधिकारी तसेच निवडून आलेले जनप्रतिनिधी ते एकमेकांना सहकार्य करून पुढे जाणार आहे. लोकशाहीचा हा मूलभूत एक संकल्प आहे, एक तत्व आहे की यामध्ये निवडून आलेले जनप्रतिनिधी हे विकासाला चालना देतात आणि जे इतर प्रशासकीय यंत्रणा आहे ती त्याला सपोर्ट करते. थँक्यू. सध्या सोडतचे अगोदर मी एवढाच सांगू शकतो, आपल्याकडे 131 प्रभाग आहेत आणि या प्रभागांपैकी कोणकोणते प्रभाग SC उमेदवारांसाठी राखीव होणार, ST उमेदवारांसाठी राखीव होणार, परत महिला उमेदवारांसाठी राखीव होणार, याचे निश्चितीकरण आज होईल. प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने लोकांसमोर, मीडियासमोर तसेच जे सन्मानित जनप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर होईल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की मग आपल्याला मी डिटेल बाईट देतो. सर, पाहायला गेलं तर कोविडमुळे आता या निवडणुका लांबणीवरती गेल्या होत्या, मात्र आज उत्साहाचं वातावरण प्रत्येक नगरसेवक. निश्चितरित्या लोकतंत्र ज्याला आपण म्हणतो, लोकशाही ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये जनप्रतिनिधी यांचा समावेश होणे, विकासची जी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये त्यांचा हातभार लागणे हा खूपच आवश्यक असतो. कोविडनंतर बरेचसे कारणांमुळे ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती लांबणीवर पडली होती, मात्र ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. याच्या अगोदर आपण प्रभाग रचना खूप बारकाईने केला, त्यावर आक्षेप आणि हरकती सूचना आपण आमंत्रित केला. त्या सर्व सूचनांचा आपण ते विचारार्थ घेऊन त्याचं लॉजिकल उत्तर देऊन आणि आपण सध्या या टप्प्यावर आलो आहे ज्यामध्ये आपल्याला आज सोडत निश्चित करायची तसेच आरक्षण जाहीर करायचा. त्याची पुढची प्रक्रिया माननीय निवडणूक आयोग त्यांचे निर्देशान्वये होईल. विद्यार्थ्यांच्या हस्ते ह्या सर्व चिठ्ठ्या निघणार, त्यामुळे वेगळीच उत्सुकता लागलेली आहे प्रत्येकाला. माझ्या इकडे कशामध्ये आरक्षण मिळेल, महिला असल्या. हो, निश्चितरित्या ही प्रक्रिया खूप रोचक असते, तसेच पारदर्शकता याची खात्री करण्यासाठी यामध्ये लहान मुलांचा, लहान विद्यार्थ्यांचा आपण समावेश करतो. निवडणूक आयोगाचे काय लिस्ट आल्यात का? याद्यांमध्ये ज्या याद्या समितीमध्ये जाणार आहेत त्या प्रकारच्या लिस्ट पुढे पाठवण्यात आल्या. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. माननीय निवडणूक आयोगाकडून आम्हाला सतत सूचना हीच येत आहे की निवडणूकची ही संपूर्ण प्रक्रिया आहे, म्हणजे प्रभाग रचनेपासून मतदार यादी अद्ययावत करणे, मतदार याद्यांची फोडणी करणे
आपले पोलिंग स्टेशन निश्चित करणे किंबहुना त्याच्या पुढची सगळी प्रक्रिया ही पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि लोकांसाठी समाधानकारक असेल या पद्धतीने पूर्ण करायचं. थँक्यू. महापौर कोणाचा बसणार हे ठाण्याची जनता ठरवणार. पण हे जे बोलतायत की महापौर आमचा बसवणार, हा यांचा EVM ठरवणार, यांच्या या बोगस याद्या ठरवणार, दुबार नावं ठरवणार. कारण आज आपण बघाल की पूर्ण महाराष्ट्रात या दुबार नावं, जी बोगस नावं टाकले, या संदर्भात आंदोलनं होत आहेत. सत्याचा मोर्चा आमचा पक्षाकडून निघालेला होता आणि या संदर्भात निवडणूक आयोगाला पण या संदर्भात विचारणा केली, पण त्यांची थातूरमातूर उत्तरं देण्यात आली होती. जेव्हा प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली होती, जेव्हा या जिल्हा परिषद याच्या आचारसंहिता लागली, तेव्हा पत्रकार बंधू तुमच्या माध्यमातूनच त्यांना प्रश्न विचारले गेले आणि या दुबार नावांसंदर्भात त्यांना वारंवार पत्रकार प्रश्न विचारत होते, पण त्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हतं. ते फक्त उडवीचीच उत्तरं देत होते. आणि आज ठाणे महानगरपालिकेचे आरक्षण सोडत आहेत. आम्ही ती पाहायला आलो की कोणत्या प्रकारे आरक्षण सोडत करतायत, की ह्यात पण काहीतरी बोगस आरक्षण टाकून कुठल्या तरी वॉर्डात कुठलं तरी आरक्षण घुसवायचं आणि तिथे कॅन्डिडेट त्यांचे कसे निवडून येते यासाठी बोगस करतात का, हेही आम्ही पाहण्यात आलो. जर अशा प्रकारे झालं तर या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्ह्याकडून आवाज उठवला जाईल. मला वाटतं ज्या निवडणुका होणार आहे स्वच्छ पारदर्शक होणं गरजेचं आहे. मात्र सध्या आता पहिला आरक्षण सोडत आहेत त्याला देखील हरकती नोंदवायची तारीख देखील देण्यात आली. हां, कारण हरकती तारखा देत आहेत, पण त्या हरकतीवर निर्णय काय होते. जेव्हा प्रभाग रचना झाली आणि याच्यावरती भरपूर प्रमाणात हरकती आल्या, एका दिव्यातूनच आमच्या जवळजवळ 150 ते 200 हरकती होत्या. पण त्याचं काय झालं, हे फक्त कागदावरती दाखवण्यापुरता हरकती घेतात आणि त्यांना केराची टोपली दाखवतात. न्याय द्यायचं काम होतच नाही आहे इथे. जनतेचा न्याय, लोकशाही राहिलीच नाही. हे सगळं दबावतंत्र चालू आहे. लोकशाहीप्रमाणे तुम्ही घ्या, निकाल नक्कीच जो जनता देईल तोच लागणार आहे. सोडत आणि येणाऱ्या काळात हरकती कशा प्रकारचे असणार आहे आणि वातावरण कशा प्रकारचे निवडणूक. ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने स्वतःचं सरकार बनवलं त्यांच्या मनात ती कायम भीतीच आहे. आणि हे जे ठाणे शहर आहे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणे शहर आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर ठाण्यातील समस्त जनता ही सुज्ञान आहे, त्यांना माहिती आहे की शिवसेना नक्की कोणाची आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर मागच्या 2 इलेक्शनमध्ये ज्या प्रकारे घोळ करत होते किंवा ज्या याद्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित केल्या गेल्या आणि त्याच्यात घोळ असतानाही निवडणूक घेण्याचा जो यांनी ठाणलेला आहे किंवा यांनी त्याच्यावरती ठाम राहून परत तेच याद्या ठेवलेल्या आहेत, जसं मगाशी मनोज प्रधान साहेबांनी सांगितलं. पण आता यापुढे असं होणार नाही, कारण की ठाण्यामध्ये 2 अनुभवी नेते आहेत, एक माननीय राजन विचारे साहेब आणि दुसरे म्हणजे आपले आव्हाड साहेब. या 2 नेत्यांचा अनुभव, त्याबरोबर असणारे आक्रमक नवीन चेहरे म्हणजे अविनाश जाधव साहेब आहेत, त्याचबरोबर मनोज प्रधान साहेब आहेत आणि आमच्या पक्षाचे जे शहर प्रमुख आहेत, हे तिन्ही लोक आक्रमक आहेत. त्याचबरोबर नेतेही चांगले आहेत आणि आमचे कार्यकर्ते. आज जर तुम्ही पाहिलं तर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक हे दोघं एकत्ररित्या काम करतात. त्याचबरोबर राष्ट्रवादीचीही जोड त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे नक्कीच हा विजय आमचा असणार आहे. त्यांनी खयाली पुलाव पकवायचे आणि त्यांचा महापौर बनणार आहे ते फक्त स्वप्नात असणार आहे. महिलांना देखील पुन्हा संधी मिळणार आहे. 50% आरक्षण आहे, चांगलं आहे. महिलांना संधी मिळालीच पाहिजे. जर एखाद्या घरातली स्त्री शिकते तेव्हा त्या समाजाची प्रगती होते. त्याचप्रमाणे जर स्त्री ही राजकारणात आली तर त्यामुळे आज जे स्त्रियांवर होणारे अन्याय आहेत किंवा स्त्रियांना जे नवनवीन उत्पादनं मिळत नाही किंवा त्यांना कुठल्याही क्षेत्रात पुढे जाता येत नाही, तर जर महिला राजकारणात आल्या जास्तीत जास्त प्रमाणात तर महिला पुढे नक्कीच जातील. महापौर आमचाच बसणार अशावरून आता महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तुम्ही तारीख नोंद करून घ्या, महापौर हा आमचाच असणार.